समर्थांचा दासबोध हा खरं म्हणजे प्रत्येकाला शहाणं करून सोडणारा ग्रंथ आहे. आणि त्यामुळे या ग्रंथामध्ये प्रत्येक विषय त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने मांडला आहे, पण अगदी बारकाव्याने मांडलेला आहे. इतका बारकाव्याने कुठलाही विषय कुठेही आपल्याला मांडलेला बघायला मिळणार नाही. मानवाच्या स्वभावाचे जे अनेक पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूला पर्यायी शब्द दिलाय, त्या प्रत्येकाचं बारीक सारीक वर्णन केलंय. त्या सगळ्या गुणदोषांचा विचार करून मग पुढे विषयाला सुरुवात केली. नाहीतर आपल्याला असं वाटेल आपले 2 दशक होत आले, जवळजवळ 20 समास होती, तरी समर्थ आपले शहाण्याची लक्षणं, मूर्खाची लक्षणं, पढत मूर्खाची, रजोगुण, तमोगुण. पण या अनेक कारणांनी, जसं भगवद्गीताकारांनी म्हटलंय की इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, की हे ज्ञान कुणाला द्या, तर जो अभक्त नाही असा आणि जो अतपस्वी नाही, की ज्याच्या जीवनाला कोणती शिस्त नाही आणि ज्याच्या ठिकाणी सश्रद्धता नाही, अशा मनुष्याला हे ज्ञान किंवा हा माझा उपदेश किंवा हा ग्रंथ तुम्ही सांगू नका असं म्हटलंय. समर्थांनी असं काही म्हटलं नाही. समर्थांना मी आपल्याला म्हटलं तसं त्या परमार्थाच्या शाळेचे हेडमास्टर आहे. शाळेत सगळ्या मुलांना प्रवेश आणि आजच्या पद्धतीप्रमाणे तर 8वी पर्यंत सगळ्यांना सगळ्या वेळी प्रवेश, घरून आणा, ओढून बसवा, शिका न शिका. तसे परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा खेडेगावात जसं म्हणतात की मुलांना शाळेत आणून शिकवायचं असं म्हणत नाही. खेडेगावातला साधा सरळ शब्द आहे की गुरं वळायला जशी नेतात तशी पोरं वळायला गुरुजी घेऊन जातात. हा त्यांचा साधा सरळ संकेत आहे की पोरं वळायला नेलेली आहेत गुरुजींनी. तसं समर्थांनी अक्षरशः आपल्याला या परमार्थ मार्गाला वळवण्याकरताच हा सगळा प्रपंच केलेला आहे. कारण नाहीतर एवढ्या प्रकारांनी त्या सद्गुणांचं, त्या तमोगुणाचं, त्या रजोगुणाचं, त्या मूर्खत्वाचं, अव्यवहारीपणाचं, भक्तीचं, या प्रत्येकाचं लक्षण सांगण्याची काही आवश्यकता नाही. ती सांगण्यामागचं कारण एकच आहे की जेव्हा तुम्ही पुढे परमार्थ वाचाल, समर्थ म्हणतात, तेव्हा तुमच्याकडे काहीतरी मिळवायचं आहे. ते काय मिळवायचं आहे याची जंत्री, याचा विचार, याचं स्पष्टीकरण आणि याविषयी तुमच्या मनात कुठे निर्माण झाली तर उत्सुकता, कुतूहल, समर्थ म्हणतात निर्माण करून घ्या. त्याच्याकरता मी हे सगळं मांडतोय. आता आज आपण बघतो आहोत तो तमोगुणाची लक्षणं बघतोय. रजोगुणाची लक्षणं परवा संपली आहे आणि आता हा जो तमोगुण आहे हा जरा टोकाला नेणारा आहे. टोकाला नेणारा संताप, टोकाला नेणारा सूड, टोकाला नेणारा मनुष्याच्या अंतःकरणातला मत्सर, लोभ, क्रोध, ते सगळं फार टोकाला जाऊन मनुष्य त्याचा भयंकर परिणाम जीवनामध्ये अनुभवतो. तर त्या दृष्टीने त्यांनी इथे असं म्हटलंय की हा जो तमोगुण आहे त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला टाकण्यासारख्याच आहेत आणि त्या टाकल्याच पाहिजेत. तर त्या आता काय आहेत सांगताना ते म्हणतात की मी पूर्वी तुम्हाला रजोगुण सांगितलेला आहे, क्रियेसहित त्याची लक्षणं सांगितली आहेत. याचा अर्थ असा की रजोगुणाचा अवलंब कसा केला जातो आणि रजोगुण कसा ओळखला जातो, म्हणजे कुणाच्या तरी क्रियेतून ओळखला जातो आणि तशीच रजोगुणाची लक्षणं सांगितली जातात. या दोन्ही यांनी रजोगुण मांडला आहे. आता तमोगुणाची लक्षणं सांगतो म्हणतात आणि तमोगुण सांगतो, लक्षणं सुद्धा ते म्हणत नाहीत. याचं कारण पुन्हा असं आहे की लक्षणांनी ओळखा असं नाही, हे तमोगुणाचंच आहे किंवा हे असं घडतं म्हणजे हा तमोगुणच आहे असं त्यांना अगदी निश्चितपणानेच आपल्या पुढे मांडायचं आहे. त्यामुळे ते म्हणतात की संसारामध्ये दुःखाचा जो संबंध येतो, जेव्हा जेव्हा दुःखाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा ज्याच्या अंतःकरणाला अत्यंत खेदामुळे वेदना होतात किंवा त्याच्यामुळे विलक्षण क्रोध निर्माण होतो, तो तमोगुण आहे समजावं. म्हणाले अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला की मग आई नाही, वडील नाही, मुलगा नाही, भाऊ नाही, कोणी त्यांच्या समोर कोण आहे हे त्या माणसाला भान राहत नाही आणि त्या क्रोधाने तो काहीही करतो. मी बघितलंय आमच्या कर्नाटक भागामध्ये सोळं ओळख ते सगळंच जे काही आहे ते सगळं, ज्याला तिकडच्या भाषेतला शब्द आहे कहारी, सगळं कहारी वागणं आहे. ती मंडळी म्हणजे मला अमुक एक वस्तू पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि समोरच्या माणसाला जर समजलं नाही आणि त्यांनी जर विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, तर हातात जे असेल ते घेऊन फेकून मारणे. जे असेल ते, मग ते तामण असेल की पडी असेल, तो वरवंटा असेल, नाही तर काय ते सहाण खोड काय वाटेल ते, म्हणजे मग त्याची त्यांना
परवा नसते, त्याचे त्यांना भान नसतं. त्यांनी असंच म्हटलं इथे. पण असं बेभानपणे राग व्यक्त करणारी माणसं आपल्याला ठाई ठाई दिसतात. दादा आम्ही आमच्या संस्थांमध्ये काम करताना बघतो, एखाद्या माणसाच्या मनाविरुद्ध चालून राग आला तर तिथंच हा मनुष्य काय हार्ट अटॅक येऊन पडतो का काय वाटावं, इतका संतापाने लोक बोलाल असं ते ह्या माणसाला थांबवत देतो. बरं, जे इतका जो संताप आहे मनुष्याच्या ठिकाणचा, तो सगळा तमोगुणाने युक्त, विवेक राहतच नाही. इतका संताप येतो की त्या संतापाने तो मनुष्य पुरता व्यापून जातो. आणि म्हणून ते म्हणतात की त्याला भान राहत नाही. आपण दुसऱ्याचा जीव घ्यावा असं वाटतं. आपला जीव द्या, जी तिरिमिरीत माणसं आत्महत्येचा प्रयत्न करतात ना, ती या तमोगुणानेच आवृत्त असतात. कारण तो त्यावेळेचा जो संताप आहे तो काहीतरी करायला भाग पाडतो. एक तर दुसऱ्याचा तरी जीव घ्यावा, तो घेण्या इतकं धैर्य नसेल तर आपला तरी द्यावा. ही अशी टोकाची प्रवृत्ती निर्माण होते. विसर्गी जीव भावा तो तमोगुण. आपल्या ठिकाणचा जीव भाव दोन्ही अर्थाने की आपण एका मर्यादित स्वरूपामध्ये बांधलेले आहोत. आपण काय वाटेल ते करू शकत नाही. कुणाला जरी शिक्षा द्यायची वेळ आली, कुणी आपल्यावर अन्याय जरी केलेला असला तरी त्याला शिक्षा करण्याला आपल्याला मर्यादाच आहे. की आपल्याला कितीही वाटलं की ह्या माणसाने आपला 100% अपराध केलेला आहे, तरी सुद्धा एका मर्यादेमध्येच आपण त्याचा निषेध करू शकतो. आपल्याला जर असं वाटलं नाही जाऊन मी याचा जीव घेईन, ह्याला परिसीमेचा जो काही मनामधला विचार असेल त्यावेळी तो विचार जो मनुष्य अवलंबायला लागला तर ते तसं मनुष्याच्या जीवनाला ते हितकारक होणार नाही. कारण त्याचे परिणाम काय होतील, कसे होतील, त्याला भोगावे लागतील. आणि त्यामुळे दुसऱ्याचा प्राण घ्यावा नाही तर आपला द्यावा. स्वतःच्या जीवाची पर्वा करू नये. कारण न पर्वा करता आपल्याला माहिती आहे हार्ट अटॅक येऊन लोक पडतात, पॅरालिटिक स्ट्रोक येऊन लोक पडतात, निरनिराळ्या प्रकारे ब्रेन हेमरेज होतं. त्या संतापातून काय होत नाही, अनेक प्रकारचे त्रास होतात. आणि म्हणून ते म्हणतात भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे. म्हणजे ते एकदा क्रोध अंतःकरणामध्ये भरला की तो पिशाच्यवत म्हणजे देहभान विसरून व्यवहार करू लागतो आणि कोणत्याही उपायाने तो आवरत नाही. असा जो अति टोकाला जाऊन क्रोधाचा म्हणजे आविर्भाव करणारा जो जीव आहे तो तमगुणाने आवृत्त आहे असं समजावं. आपला आपण शस्त्र पात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण. आता बहुतेक सिरियलमध्ये हे आहेच आहे. आपल्या हाताची नस कापून घ्यायची पडायचं आणि चला पुढचे 4 एपिसोडची सोय झाली. त्यांनी नाही का आपल्याच शरीरावरती की शस्त्राघात करून घ्यायचे. डोळा युद्धची पाहावे आणि रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमोगुण. आजची पत्रकारिता आहे की जिथे कुठे गोंधळ आहे, जिथे कुठे भांडण आहे, जिथे कुठे रणकंदन माजलं आहे, जिथे कुठे एकदम सेन्सेशनल न्यूज आहे तिथे धावत जायचं. आणि म्हणून त्यांनी सांगितले की कुठेतरी भांडण झालं म्हणजे आपल्याकडे म्हणतातच ना, पत्रकारितेचं पहिलं स्लोगन आहे की ते असं म्हणतात की माणसाला कुत्रा चावला बातमी नाहीच आहे, कुत्र्याला माणूस चावला ही बातमी. अरे या बातमी करता माणसाला काय तू विकृत करतो का? म्हणजे माणसाने कुत्र्याला चावायची वेळ यावी म्हणजे तमोगुणाची सुद्धा परिसीमाच व्हायला पाहिजे. असं जर व्हायला लागलं तर मनुष्य राहणार नाही. आणि हे एक आपलं उदाहरण आहे, पण त्यांनी म्हटलंय तेच खरं आहे की लोक भांडतायत, गोंधळ करतायत. आता आपण जर त्या हिचं कमी पाहता की नाही मला माहित नाही, बेदीचं त्या हे करतात ना अदालत, तर त्यांच्या बरोबर अदालत असावे ना, तर काय प्रश्न घेऊन येतात लोक आणि मॅडम आपल्या सोडवत असतात. आणि कमाल म्हणजे अशी आहे की पुन्हा त्या कुटुंबाला मदत म्हणून चॅनल पुन्हा पैसे देत आहे. म्हटलं सगळा आनंदी आनंद आहे. म्हणजे ज्यांना आता इथे यायचं, हो हो आमचा समझोता झाला म्हणायचं, हो हो मी सासूच्या हाताखाली नांदेल म्हणायचं, ते काय 25,000 50,000 जी काही केस असेल त्याप्रमाणे पैसे घ्यायचे आणि बाहेर जाऊन त्या पैशाकरता भांडत असतील. पुन्हा हे यांच्या घरी ते त्यांच्या घरी, पुन्हा समझोता वगैरे काही नाही. कारण काय माहिती आपल्याला ते स्क्रीन पुढे काय नाटक करायला येतात ते पैसे मिळवायला. पण हे जे सगळं आहे ना हे काय खरं नव्हे. त्यांनी जे म्हटलंय ना की इथे युद्धाच्या करता ही माणसं उभी राहतात, भांडतच राहतात, शेवटपर्यंत भांडतातच, त्यांचं कधी पटतच नाही. असा अखंड भ्रांत असलेला म्हणजे केलेला निश्चय ज्याचा बिघडतो, ज्याला अतिशय झोप आवडते तो तमोगुण आहे म्हणाले. ज्याला भूक आवरत नाही, ज्याला भूक लागल्यानंतर कडू ओढ काही समजत नाही, जो अतिशय मूढ आहे म्हणजे मूर्ख आहे, समजत नाही, अज्ञानी आहे, असा जो आहे तो तमोगुण आहे. मूढ म्हणजे आता काय, त्याची अनेक उदाहरणं आपल्याला जवळचं उदाहरण सांगते. सत्पुरुषांच्या सहवासामध्ये संतांचे ते आप्त नवतची संत असं आपल्याकडे वचन आहे. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे तो. संतांचे ते पुत्र नवतची संत, कांता
कन्या सगळे नातेवाईक सगळ्यांची नावं घेतली, शिष्य. तर तिथे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, मी नाव सांगत नाही, आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध संत आहे. त्यांच्याच घरात त्यांचे चिरंजीव, आम्ही त्याला म्हणलं की काय वय असेल ना आता महाराजांचं, एवढे मोठे वयाने? हो म्हणाले, मोठे म्हणजे काय, पुष्कळच मोठे आहेत म्हणाले. तर म्हटलं तर किती असेल? तर म्हणले तर काय बघा ना, म्हणले कल्पना करा. म्हणले मी आता झालो म्हणले आता 60 वर्षाचा, माझ्याहून 5 वर्षांनी मोठी असतील. स्वतःचे वडील आणि हे ग्रस्त शाळेमध्ये हेडमास्टर आहे आणि माझ्याहून 5 वर्षांनी मोठे असतील. म्हणजे या वयामध्ये 60 वर्ष आणि 65 वर्ष याच्यामध्ये हा मनुष्य 90च्या पुढे गेलेला. यांना वडील आणि आपल्या वयातला फरक सुद्धा कळत नाही. आता इथं त्यांनी म्हटलंय की नाही कळत, मूढता, किती मूढता आहे, परम मूढता आहे, नाहीच समजत. आपण अनेक प्रकार म्हणजे हे त्यांचा पाहिला, पण अशा अगदी शहाण्या शहाण्या विद्वान लोकांचं सुद्धा मूढतेचं प्रदर्शन आपण पाहू शकतो की एक वेगळंच सूत्र येते, एक वेगळाच प्रकार आहे मनुष्याच्या ठिकाणी. शहाणपण, चातुर्य, एक व्यवहारी सावधपण, या सगळ्या गोष्टी समर्थांना काय माहितीये का, कुठल्या तरी एका विषयातला परदेशी लोकांना जसा ॲब्सेंट माइंडेड प्रोफेसर हा कौतुकाचा विषय आहे, समर्थांच्या दृष्टीने तो मूर्ख मनुष्य, तो त्यांच्या दृष्टीने फारसा कौतुक करण्याचा विषय नाहीये. पण प्रत्येकाला सावध राहता आलंच पाहिजे. समर्थांच्या मते हे असलं वागणं, हे विसरणं, हे अशी त्याची कौतुकं करणं, समर्थ म्हणतात हे त्या व्यक्तिमत्वाचा विकासाचं स्वरूप आहे असं मला वाटतच नाही. आणि त्यामुळे समर्थांच्या दृष्टीने हे वागणं त्यांना मान्य नाहीये. आता कुणी गेला की त्याच्याकरता आत्महत्या करणं, या मुलांचे कितीतरी सिनेमे आहेत असे की जे सिनेमे तेवढ्याकरता पाहतात, सिनेमे पाहून आत्महत्या करतात. ते QSQT, ते कयामत से कयामत तक सिनेमा आहे की तो आत्महत्या करण्याकरताच आहे, दुसरं काही नाही. किडामुंगी आणि श्वापद याचा करू आवडे वध, अत्यंत तो कृपा मंद तो तमोगुण. आणि ते म्हणतात की, आणि खरं आहे हा, खेडेगावात तर तुम्ही, मला माहित नाही आता शहरात मुलं असं खेळत नाही, पण खेडेगावामध्ये रस्त्यावरती कुत्री असतात, रस्त्यावरती सगळ्यांची जनावरं मोकाट सुटलेली असतात. जनावरांच्या शेपट्या बांधायच्या, त्या शेपट्यांनी त्यांना पिरगाळायचं, त्या शेपट्यांना फटाके बांधायचे आणि इतका इतका जनावरांना त्रास द्यायचा की काही विचारता सोय नाही. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की अशाही प्रकारे जो वागतो नीचपणाने तो तमोगुण आहे. कुठल्याही प्रकारची हत्या करण्याकरता तो मनुष्य उद्युक्त आहे, तमोगुण आहे म्हणतात. नंतर विष घ्यावंसं वाटणं, नंतर दुसऱ्याच्या वधाचा विचार मनामध्ये येणं, करेल की नाही मनुष्य माहिती नाही, कारण त्याला धैर्य नसतं म्हणून, पण चांगला मारू, चांगला त्याचा बदला घेऊ, जीव घेईन तुझा, मुंडकं उडवीन तुझं, वगैरे वगैरे. लोक रागाच्या भरात काय काय शब्द वापरत असतात. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं ज्याच्या मनात असे विषय येतात, असा विचार येतो आणि असं जो त्याच्या संतापाच्या भरात असा अभिव्यक्त करतो, याचा अर्थ कुठेतरी सुप्त ही प्रवृत्ती आहे. आणि तसंच त्यांनी पुढे म्हटलं की अंतरी धरुनी कपट, पराचे करी तळपट. म्हणाले आत कपट धरून दुसऱ्याबद्दल वाईट 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 चिंतावं बोलावं, सतत अंगामध्ये मस्ती, सतत उद्धटपणा तो तमोगुण आहे म्हणाले. कुठेही भांडण व्हावं असं वाटतं. अशी माणसं तुम्ही सामाजिक संस्थांमध्ये काम करायला निघालात की भरपूर अनुभव मिळतो आपल्याला की कुणाची भांडणं व्हावी, त्या भांडणामध्ये आपल्याला तिसऱ्यांनीच फायदा उठवावा, ती भांडणं कशी पेटवावी, झोंबी घ्यावी यायचे उठे, एकमेकांच्या झिंजाच उपटायच्या राहिलेल्या असतात. आमच्या भांडारकरच्या मीटिंगमध्ये या कधीतरी, फक्त टेबलावर त्यांना चढता येत नाही म्हणून चढत नाही, नाहीतर सगळं झालेलं असतं तिथे. बघण्यासारखं आहे तिथल्या एक एक मीटिंगमध्ये एकेकाचा संताप. आणि म्हणजे अंतरी द्वेष प्रकट येतो तमोगुण. अंतःकरणामध्ये ज्याच्या दुसऱ्याविषयी अखंड द्वेष असतो तो तमोगुण आहे म्हणाले. युद्ध देखावे ऐकावे, स्वययुद्धाची करावे, मारावे की मरावे तो तमोगुण. त्या अशा जे होड, ज्याला स्पर्धा म्हणतात, अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये चांगल्या तऱ्हेने स्पर्धेची भावना नाही. आपण जसं म्हटलं रजोगुणाच्या बाबतीत की जो शुद्ध रजोगुण आहे तो उपयुक्तच आहे, पण जो शबलित आहे आणि त्याला समर्थांचा थोडासा अपभ्रंश म्हणा किंवा अशुद्ध म्हणा असा जो शब्द आहे तो सबल असा शब्द त्यांनी वापरला आहे. तर असा शबलित जो रजोगुण आहे तो जसा वाईट आहे तसाच हा तमोगुणाचा पण आहे. तसाच हा जेव्हा शुद्ध रूपात आहे तेव्हा तमोगुण उपयुक्तच आहे. कारण तो मनुष्याला इथे त्यांनी जे म्हटलंय की युद्ध देखावे, स्वययुद्धाची करावे,
मारावे की मरावे तो तमोगुण. ही जी टोकाला जाणारी माणसं असतात ना, अशी टोकाला जाणारी माणसंच अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पक्की होत असतात. बाकीची मंडळी सगळ्याचा सुवर्ण मध्ये काढणारा माणूस आयुष्यामध्ये फार काही मोठं साधू नाही शकत. ज्याला आयुष्यातलं फार मोठं यश साधायचं आहे त्याला एखाद्या विषयाकडे एकांडेपणाने एकाकीपणाने एका टोकाला जाऊन त्या विषयाचा ध्यास घ्यावा लागतो. असा ध्यास घ्यायला पुन्हा हे म्हणतात तसं काय वाटेल ते हो, शेंडी तुटो की पारंबी तुटो, पण हे करायचं म्हणजे करायचं. ही जशी आपल्याकडे म्हण आहे तसं त्यांनी म्हटले की अगदी टोकाला जाऊन परिसीमेला जाऊन एखादी गोष्ट धसाला लावणे हे ज्याच्या स्वभावात आहे ते चांगल्या कार्याकरता असेल तर तो तमोगुण उपयुक्तच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मत्सरे भक्ती मोडावी, देवालये बिघडवावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण. असतात असे लोक की फळावर आलेलं झाड तोडून टाकावं. आता मत्सराने भक्ती मोडावी सगळ्यांच्याच चरित्रामध्ये लोक आहेत. ज्ञानदेवांच्या चरित्रात मंडळी आहे, तुकाराम महाराजांच्या चरित्रात आहे, सर्वांच्या सर्व संतांच्या चरित्रामध्ये असे कोणी ना कोणीतरी महाभाग जन्माला आलेले आहे की जे त्या संतांना त्रास देणारे आहेत. आणि त्यामुळे ते म्हणतात की देवालय बिघडवावी म्हणजे त्याच्यामध्ये काही विचित्रता, याचा अर्थ बिघडवावी म्हणजे जे चाललं आहे ते चालत्या गाड्याला खीळ लावावी एवढं आपल्याला सांगता येतं. की अमुक एक संस्थान बरं चाललं आहे तर त्या संस्थांमध्ये आता चाललं आहे ते बरं न कसं चालेल याकरता काय करता येईल. मनुष्य करत राहतो. आपण अनेक ठिकाणी पाहतो. शिर्डीच्या साईबाबांच्या इथे काय झालं, अजून गजानन महाराजांचं संस्थान चांगलं आहे कारण अजून ते एकटे एक शिवशंकर पाटील पाहतायत म्हणून अजून चांगलं आहे. आता पुढे सुदैवाने त्यांचा मुलगा चांगला आहे म्हणजे त्या संस्थानला नाही बाधा येणार. पण हे सगळं सरकार दरबारी हे संस्थान देऊन टाकून शिर्डीच्या संस्थांचं वाटोळं झालं. आता तसाच सगळ्या संस्थांवर डोळा होता. आता मध्ये काही विधेयक काही आलं नाही असं नाही, त्यांनी आणलंच होतं आणि ते फक्त ते पारित झालं नाही म्हणण्यापेक्षा ते टिकलंच नाही. लोकांनी इतका जबरदस्त विरोध केला विखे पाटलांच्या त्या म्हणण्याला. आणि त्यांचं नाव आढळतं रामकृष्ण नाही काय राधाकृष्ण का काय नाव आहे ना त्यांचं, विखे पाटलांचं. त्यांनी आणलं होतं ते विधेयक की सगळी संस्थानं म्हणजे सगळी देवता मंदिरं ही सगळी सरकार दरबारी जमा करावी. कशा करता, यांच्याकडचे असलेले पैसे. पण पांडुरंगाचा असलेले ते दागदागिने त्याची किंमत किती आहे. निजामानी तुळजाभवानीचे दागिने चोरून न्यायचे ठरवलं. त्यांनी पाहिलं की तुळजापूरला आले आणि त्यांनी पाहिलं की दागिने खूप आहेत. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा कसं झालं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये की अफजल खानाने म्हटलं की नाही हे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे तिच्यापासून जर शिवाजी महाराजांना स्फूर्ती मिळत असेल तर हे मंदिर संपवून टाका, हे मंदिरच ठेवता कामा नाही. ठीक आहे, आज्ञा झाली. त्याप्रमाणे औरंगजेबाची आज्ञा, अफजल खानाने विडा उचलला की तुळजाभवानी नष्ट करेल. शिवाजी महाराजांनी ओळखलं याच्यावरती जमिनीवर आपल्याला युद्ध करणं शक्य नाही, हा एवढे मोठं सैन्य घेऊन येणार आणि तुळजाभवानीची विटंबना करणार तर त्याच्याकरता मला काही करणं, जमिनीवरून समोरासमोर युद्ध करून मी त्यांना पराजित करू शकत नाही. त्यांनी ताबडतोब माणसं नेपाळमध्ये पाठवली आणि तिथून त्यांनी शाळीग्राम मागवले आणि 2 मोठ्या मोठ्या तुळजाभवानीच्या मूर्ती तयार केल्या. आणि तोपर्यंत हा अफजल खान सरळ स्वारी करून त्याला पुण्यावर यायचं तर तो थेट तुळजापूरला गेला. तुळजापूरला जाऊन त्यांनी तिथे तुळजाभवानीची त्यावेळची जी मूर्ती होती ती मूर्ती त्यांनी नष्ट केली, ती काढली, ती कुठली, तिचा विध्वंस केला आणि तिचं ते केलेलं जे चूर्ण पीठ काय म्हणाल ते तुळजापूरच्या सगळ्या घाणेरड्या अपवित्र अशा जागेवरती ते फेकून दिलं. आणि तो म्हणाला की ज्याच्याकडनं तू स्फूर्ती घेतोस ती देवीच आता संपली, कोण तुझ्यावर कृपा करणार आहे. आणि मग तो प्रतापगडावरती चाल करून आला अफजल खान युद्धा करता म्हणून. तर तोपर्यंत शिवाजी महाराजांनी हा तुळजापूरून फिरला की त्याच्या पाठोपाठ नेऊन तुळजाभवानीची स्थापना केली. आणि आताही प्रतापगडावरची जे भवानीचं म्हणजे मंदिर आहे त्यामध्ये ती त्याच वेळची केलेली दुसरी मूर्ती आहे. आणि हे सगळं प्रकरण काय जे झाला तो इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्याच इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी याकरता हैदराबादचा अलीकडचा निजाम यांनी त्याच्या हयातीमध्ये सुद्धा फार अलीकडे 1932 साली किंवा या काळामध्ये त्यांनी पुन्हा तोच प्रयत्न केला की तुळजापूरच्या मंदिरामध्ये असलेलं जे सगळं सोनं आहे ते सगळंच्या सगळं सोनं आपल्याला मिळावं. कारण त्याची मोजदाद जी झालेली होती ती ह्या अफजल खानाच्या काळामध्ये म्हणजे 300-350 वर्षापूर्वी
तुळजाभवानीच्या जवळ असलेलं जे सोनं आहे ते त्यावेळेच्या 1.5 कोटी रुपयाचं होतं, की जेव्हा सोन्याची किंमत काहीच नव्हती, 5-10 रुपयात सुद्धा नव्हती. तर एवढं सोनं त्या देवस्थानात आहे, ते सगळं सोनं मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आपली माणसं पाठवली तुळजापूरला आणि उंटावरनं ते सगळं सोनं लादून आणणे आणि कडेकोट बंदोबस्तात आणणे. याकरता मंडळी तुळजापूरला आली. तेव्हा हैदराबादला असणाऱ्या त्या तो जो शेवटचा निजाम आहे, कारण त्याचं कारण आहे त्यात ते सुद्धा, की त्या निजामाला माहीत होतं की आता मुसलमानी राजवट जी आहे त्या राजवटीमधला ह्या राजवटीचा उपभोग घेणारा मी सगळ्यात शेवटचा. आता ही राजलक्ष्मी आमच्या घराण्यामध्ये राहणार नाहीये. मग जर राहणार नाही तर जाता जाता जेवढं शक्य आहे तेवढं सोनं, तेवढं जड जवाहीर मिळवावं आणि आपल्या वंशजांकरता ठेवावं किंवा आपल्याकडे ते असावं. कारण तो स्वतःच आधी जगातला 6व्या-7व्या क्रमांकाचा श्रीमंत मनुष्य त्याही काळी होता. आणि असं म्हणतात की त्याच्या अजूनही त्या गोवळकोंडा किल्ल्यामध्ये आजही ती संपत्ती अजून कोणाला मिळालीच नाही आहे, पण आजही तिथे जवळजवळ 25-25 फूट उंचीचे रांजण आहे, ज्याच्यामध्ये जगातला सर्वात प्रसिद्ध गोवळकोंडा डायमंड आहे. कारण आजही सगळ्यात उत्तम हिऱ्याची पारख म्हणजे सगळ्यात 1 नंबरचा हिरा गोवळकोंडा हिरा समजला जातो. असे हिऱ्यांनी भरलेले रांजण आहेत पहिल्या निजामापासूनच. तरी सुद्धा इतकी त्याला त्या सगळ्या संपत्तीची हाव की त्यांनी तुळजाभवानीकडनं ते नेण्याचा प्रयत्न केला. त्या तिथे आता अनेक प्रकारांनी ती कथा आहे, त्याच्या मागे अनेक आयाम आहेत त्या कथेचे. त्याला असं वाटलं की माझ्याकडे असणारी जी संपत्ती आहे ती संपू नये, ती वाढत राहावी. या भारतीय अनेक विद्या ज्या आहेत, ज्या संपत्तीने संपन्न करणाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये एक बगलामुखी विद्या आहे. त्या बगलामुखी विद्येने सोनं वाढतं आणि जसं म्हणतात त्या मक्का मदिनेला आपल्याकडे रोज अनेक भारांनी सोनं निर्माण करण्याची प्रक्रिया त्या भागामध्ये होती. ते मुळातलं शिवमंदिर आहे आणि तिथे अशी काही प्रोसेस, असं काही मंत्राचा प्रभाव असेल किंवा त्या स्थानावर काही निर्माण केलेलं असेल किंवा काही विद्या सिद्ध असेल, पण त्या ठिकाणी रोज सोनं तयार होत असेल आणि त्याकरता मोहम्मद पैगंबरांनी ती जागा काबीज केली वगैरे वगैरे. तसंच ते अनेक प्रकारांनी यांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या बगलामुखी पद्धतीने हा सोनं मिळवत होता. आपल्या स्वतःची मिळकत, आपल्या स्वतःचं ऐश्वर वाढवायचा प्रयत्न करत होता. त्यात त्याला हे एक आणखीन आमिष मिळालं. त्याच्या इथल्या लोकांनी सांगितलं, जे त्याच्याकडे बगलामुखी विद्येचा अभ्यास किंवा त्या पद्धतीने त्याला सोनं मिळवून देत होते, त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवू नका, देवस्थानचं सोनं तुम्हाला तसं पचणार नाही आणि तुम्हाला काही होत नाही. त्याची माणसं आली, त्या उंटावरनं ते सोनं घातलं आणि ते सगळं ज्या बंदोबस्तात न्यायचं ते हैदराबादच्या दिशेने जाऊ लागलं किंवा गेलं. त्यावेळी हैदराबादला पोचेपर्यंत तो निजाम आंधळा झाला आणि त्याला त्या माणसांनी सांगितलं की तुम्ही हे देवीचं सोनं आणलेलं आहे, तुम्ही तो म्हणाला काय ह्याचा काही संबंध नाही म्हणाला माझ्या अंधपणाचा आणि या सोन्याचा. त्यांनी सांगितलं तुम्ही जोपर्यंत परत करत नाही तोपर्यंत तुम्हाला दृष्टी येणं शक्य नाही. पुष्कळ औषधीला सगळं झालं आणि शेवटी त्याला कुठेतरी ते पटलं आणि त्यांनी जेव्हा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ते सोनं आणून दिलं त्यावेळी त्याचे डोळे पुन्हा त्याला दृष्टी पूर्ववत प्राप्त झाली. म्हणजे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे त्यांनी इथे जे म्हटलंय ना की त्याच काळी होतं असं नाही, आजही ती स्थिती आहे. आजही ज्या देवता मंदिरांच्या मध्ये पैसा आहे ना, आज पांडुरंगाच्या मंदिरावरती सगळ्यांचा डोळा. पांडुरंगाचे दागिने जर पाहिले आणि पांडुरंगाचे एकूण संपत्ती आणि वैभव पाहिलं तर विलक्षण आहे. म्हणजे रुक्मिणी मातेचा तो जो सोन्याचं तिचं वस्त्र आहे, अंगावरची नऊवारी साडी, ती तर बघण्यासारखी. ती फक्त नवरात्रामध्ये तिला नेसवतात, केवढे दागिने रुक्मिणी मातेचे, विठ्ठलाचे केवढे दागिने आणि त्या सगळ्या दागिन्यांमध्ये असणारं वापरलेलं जडजवाहीर जे आहे ते अगदी अमोल आहे. आपण त्याची किंमतच नाही करू शकणार. एक एक एवढा एवढा पाचू आणि एवढा एवढा माणिक आहे. आता काय किंमत करू, आम्हाला पाहायला सुद्धा एवढं पाचू आणि माणिक आता मिळणार नाही की ज्याच्यामध्ये आज कुठेही रेघ नाही. इतका स्वच्छ पाचू, इतकं स्वच्छ माणिक, इतके सुंदर सुंदर दागिने आहेत. आणि सांगण्याचा हेतू असा की ते म्हणतात की देवता संस्थानांच्या मध्ये पैसा, आता ह्या सुद्धा लोकांना काय तो पैसाच पाहिजे होता, दुसरं काय, सगळा बेहिशोबी कारभार करून तो सगळा पैसा कसा गिळंकृत करायचा. आजवरचं जतन झालेलं ते अजून तरी स्थिती बरी दिसतीये की त्याला मोठा विरोध झाला आणि ते प्रकरण पुन्हा तिथे येतं. एक 5-7 वर्ष झाली ना की पुन्हा हे प्रकरण डोकं वर काढतं. पण पंढरपूरच्या संदर्भामध्ये त्यांनी आज
30 वर्ष झाली हा झगडा, म्हणजे मी बघती येतो 30 वर्ष झगडा दरवेळी ते आणतात. हा विषय तो काही त्यांचा ठराव किंवा हे पारित होत नाही. हे लोक पंढरपूरवाली मंडळी स्टे आणतात, तो स्टे 10 वर्षाचा मिळतो, तो स्टेची मुदत संपायची वेळ आली की पुन्हा काहीतरी सुरू होतं. आज मी 3 वेळा बघितलेलं की 3ही वेळा हे असा ठराव पारित होतो आणि पंढरपूर संस्थानाने पुन्हा त्याला स्टे मिळवलाय. सांगण्याचा हेतू इथे असा आहे की देवालय संपवावीत, नष्ट करावीत, की आपल्या ताब्यात घ्यावीत आणि जे काही फळणारी झाडं आहेत ती तोडावीत. ही अशी दुष्टबुद्धी जी आहे, ज्यांना सत्कर्म आवडत नाही, ते ज्यांना नाना दोष आवडतात, ते ज्यांना पापाचं भय नाही, असे ते तमोगुणाने आवृत्त आहेत असं समजावं. म्हणाले जीवांना त्रास देणं, काही ना काहीतरी खोड्या करणं, प्रमाद करणं, तो तमोगुण आहे म्हणाले. तसाच अग्निप्रलय, शस्त्रप्रलय, भूतप्रलय, विषप्रलय, मत्सरे करी जीवक्षय, तो तमोगुण. कारण कोणतंही आगी पेटवून देणं, कशामध्ये विषबाधाच करणं. आता काय आपण ते भोपाळच्या दुर्घटनेचं आता ऐकलं तर सगळं हास्यास्पद आहे. 25 वर्षानंतर त्याचा निकाल लावतात आणि निकाल लावल्यानंतर त्याला काही अर्थ नाही. आणि आता फक्त काय आहे तर लोकांना नुकसान भरपाई देण्याकरता फक्त काही पैसे जाहीर केले. तर म्हणजे 25 वर्षांनी पिढ्या संपल्या, ज्यांना त्याचा त्रास झाला ती मंडळी गेली, संपली, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. आणि आता कसली तुम्ही त्यांना मदत देताय किंवा त्याचा विचार करताय? बाकीचं तर सगळं प्रकरण अवघडच आहे, ते त्यांनी दाबूनच टाकलं. राजीव गांधीच्या मागे काहीतरी आता ससेविरांमुळे, त्यामुळे सोनिया गांधी, त्यामुळे राहुल गांधी, म्हणजे हे सगळं एकामुळे एक राजकारण बिघडत जाईल याकरता विषय तिथेच थांबवला. इथे त्यांनी सांगितलं की कारण कोणती असो, त्या जो प्रलय होतो, जिथे माणसांची इतकी जबरदस्त हानी होते आणि इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याचा कुणी दखल घेत नाही, त्याला दाद फिर्याद नाही, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. हा परपीडेतला संतोष आहे, हा निष्ठुरपणा आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय अशा प्रकारे वागणारे हे सगळे तमोगुणांनी युक्त आहेत. मला लोकांच्यात भांडणं लावून द्यावी, स्वतः ती कौतुकाने आरामात पाहावी, अशा प्रकारची ज्याची कुबुद्धी आहे तोही म्हणाले तमोगुण आहे. आणि संपत्ती प्राप्त झाली तरी सुद्धा दुसऱ्याच्या करता त्या संपत्तीचा योग्य उपयोग करावा असं ज्याच्या मनात येत नाही तोही तमोगुण आहे. म्हणाले ज्याला भक्ती आवडत नाही, ज्याला तीर्थक्षेत्र आवडत नाही, ज्याला वेदशास्त्र आवडत नाही, तोही तमोगुण आहे. ज्याला अंघोळ करणे, काही नेमधर्म सांभाळणे, स्वतःचा धर्म आपण आपल्या ठिकाणी जतन करणे, जे कर्तव्य आहे ते पार पडणे, हे ज्याला करावंसं वाटत नाही तोही तमोगुण आहे. म्हणाले मोठ्यांचं जो ऐकत नाही, मोठा भाऊ, वडील, आई यांची वचनं जो ऐकत नाही, जो फार लवकर संतापतो आणि संतापून घर सोडून जा, बोलणं सोडून जा, ती सभा सोडून जा, असे सगळे प्रकार जो करतो तो तमोगुणी आहे म्हणाले. ते नुसतं आपलं कसंही खावं, कसंही राहावं, गप्प बसून राहावं, कंटाळा करावं, कशाचाच विचार करू नये, कशाचं स्मरण ठेवू नये, काय जे ज्याला जसं वाटेल तसं, म्हणजे बेहिशोबी जीवन जगणे आणि बेशिस्त जीवन जगणे, त्याला त्यांनी तमोगुण म्हटलेलं आहे. आणि वाईट विद्यांचा अभ्यास करणे, त्यांनी इथे तर म्हटलेलं आहे की चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा अभ्यास, मल्लविद्या भावी जास, तो तमोगुण. म्हणजे दुसऱ्याला हरवण्याकरताच विद्या प्राप्त करून घ्यावी असं म्हणाले. नवस करावेत, पण अगदी वाईट वाईट नवस करावेत. अनेक देवस्थानांच्या इथे आपण गेलो तर आपल्याला बघायला मिळतं, ते सांगतात आमच्याकडे त्या पौर्णिमेच्या वेळी असं होतं, तसं होतं. म्हणजे अनेक ठिकाणचे नवस असे की देवाच्या कळसावर मला मूल होऊ दे असं म्हणायचं आणि नवस करायचं. आणि मला मूल झालं तर देवा मी तुला वाहीन म्हणायचं. वाहीन म्हणजे काय? त्या कळसापासून मूल फेकून द्यायचं. अरे हे काय प्रकरण आहे? हे असं जर करायचं असेल तर हा नवस कशाला करायचं, ते मूल पाहिजे कशाला? आणि मग ते खाली एवढे मोठे मोठे पंचे धरायचे, मग ते वरून लोकांनी फेकायचं, मग आईवडिलांनी रडारड करायची, आरडाओरडा करायचा, आणि हे सगळे नवस. त्यांनी सांगितलं हे असे जे नवस आहेत की कर्नाटकामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे उष्णता खूप आहे, त्यामुळे तिथे कसं आहे की सोळही त्यामुळे तिथे खूप आहे. आणि त्या सोहळ्याला म्हणजे ओले तर हेच सोहळ आहे की जायचं कशाला, शिवायचंच नाही, मुली आधी गंगेत डुबकी मारायची आणि तसं ओलेतानीच यायचं आणि देवळामध्ये प्रदक्षिणा घालायची. म्हणजे प्रदक्षिणा साधी नाहीच घालायची, त्या खाली असलेल्या त्या वाळूमध्ये, नाही तर त्या चिखलामध्ये, नाही तर त्या घाणीमध्ये, त्याच्यातून लोळत, गडबडा लोळत देवाला कशा करता?
त्यांनी सांगितलं हे सगळे तमोगुणाचे पंढरपूरला अजून सुद्धा आहे की मोठे मोठे महाराज सुद्धा आपल्या आयुष्यात एकदा तरी त्या पंढरपूरच्या मंदिराची जी प्रदक्षिणा घालायची ना ती अशीच रस्त्यावरून आली. का पंढरपूरचा रस्ता घाण आहे. त्या घाणीतून ते आपलं शरीर असं लडबडवून त्या देवाला काय हा रिवाज आहे आपल्याला काही कळत नाही. नगर प्रदक्षिणा रोज सगळे साधी करतात, अगदी सगळे व्यवस्थित चालत जातात, नगर प्रदक्षिणा करून देवाला नमस्कार करून येतात. पण अनेक तिथले संत महंत फडकरी असे जे सगळे आहेत ते सगळे आयुष्यात एकदा असली प्रदक्षिणा करणार अशक्य आहे. ते बघणं सुद्धा आपल्याला अवघड आहे. आता रस्ते पुष्कळ स्वच्छ झालेत, पण पूर्वीच्या काळी तर अगदी अगदी घाण होते. घाण म्हणजे अगदी घाण. तर त्यांनी म्हटलं हे अशा प्रकारचे नवस करावेत आणि असे सगळे नवस पुरे करावेत. त्यांनी सांगितलंय मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घ्यावे. मुसलमानांचं बघा ते ताबुताच्या वेळी सगळी इकडून तिकडे ते शस्त्र टोचून बाहेर काढतात, तो तमोगुण. देयास सिर व्हावे, देवाला मस्तक व्हावं, का ते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे, तो तमोगुण. आपणच आपल्याला कडेलोट करून घ्यावा, निग्रह करून धरणे, का ते टांगून घेणे. अनेक प्रकार. आपण जर कधी याला गेलात कुंभमेळ्यात तर ते जे सगळे साधू आहेत ना ते एकापेक्षा काय वाटते ते करतात. ते केसांचं काय करतील, ते पाय काय तोडतील, तोंडाचं काय करतील, अंगाला काय भासतील, ते कसे राहतील, हे सगळे जे प्रकार आहेत ना ते त्यांनी म्हटलंय तसं. ते जीभ खालनं तोडायची, सगळी जीभ बाहेर काढायची, ती बाहेर काढलेली जीभ इथे वर नेऊन काय वाटेल ते आपल्याला ते बघवत नाही. एका पायावर उभे राहतात, कसे चालतात. त्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन बघण्यासारखं आहे. म्हणजे जर असं काय भयानक भयानक प्रकार आहेत ते जर बघायचे असते. मी एकदाच पाहिलं उज्जैनच्या कुंभमेळ्यामध्ये. मी घाबरले तिथे. म्हटलं हे आपल्याला जमणार नाही बाबा. हे अशा लोकांच्या आसपास काय त्यांचे डोळे, काय ते दिसतात, किती भयानक वाटतात. ते त्यांनी सांगितलं हे सगळे जे लोक आहेत देवद्वारी जीव देणे तो तमोगुण, निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपण असं घ्यावे पुरून तो तमोगुण. अरे सकाम जे का अनुष्ठान, का ते वायो निरोधन, अथवा राहावे पडून तो तमोगुण. आहेत असे लोक देवाच्या दारामध्ये नुसतं पडून राहायचं, धरणं धरलंय म्हणायचं देवाच्या दारामध्ये. वायूचा निरोध करून म्हणजे प्राणायाम सारखा करून, दीर्घ प्राणायाम किंवा कुंभक त्याचा पुन्हा पुन्हा अवलंब करून देवाच्या दारात बसून राहायचं. म्हणाले हे सगळं सकाम अनुष्ठान. सकाम अनुष्ठान अशा अर्थाने की आपल्याला काहीतरी पाहिजे, देवा मला हे पाहिजे. काय साधं देवाचं दर्शन पाहिजे तर तुम्ही दत्त संप्रदायामध्ये सुद्धा जरी पाहिलं तरी काही जे संत पुढे झाले त्यांनी सुद्धा देवाच्या पुढे डोकं आपटून जीव द्यायचा प्रयत्न केलेला आणि देवाने मग त्यांना वाचवलं. त्या देवाला कशाकरता त्रास द्यायचा हा पहिला प्रश्न आहे. कारण असं आहे की त्याचं दर्शन पाहिजे, त्याला जे सगळं कळतं तर त्याला कळतंय ना आम्हाला दर्शन द्यावं का देऊ नये. आमची पात्रता आल्यावर तो दर्शन दिल्याशिवाय राहणारच नाहीये. पण हे जे सगळे असे परिसीमेला जाऊन जे टोकाला जाऊन हा जो त्रास देणं आहे किंवा अशा प्रकारची अनुष्ठानं करणं आहे, समर्थ म्हणतात हा तमोगुण आहे. नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वाक्शून्य व्हावे तो तमोगुण. आणि हे सगळे लोक ते सगळे जटा वळतात आणि तेच ठरवतात की आता आपल्या केसांच्या जटा झाल्या आहेत. त्या बायका सुद्धा अहो हिच्या अंगात देव आहे, अहो त्याच्या अंगात देव आहे. अहो म्हणजे देव कुठून नाही म्हणजे त्याचे केसांच्या जटा वळतात. ते जटा कशाने पण वळतात, अस्वच्छपणाने केस ठेवले तरी जटा वळतात. आमच्या इथे शेजारी बांधकाम चालू होतं. एक बाई आली होती, ती म्हणाली माझ्या अंगात देव आहे. काय करू म्हणली बाई, माझा देव आहे पण मला काही सुधरत नाही. अगं म्हणलं ज्याच्या अंगात देव आहे त्याला सुधरत नाही असं कसं होईल. देव तर तुला आनंदच द्या. नाही म्हणली बघा माझं सगळं हे सगळं केसांचं असतं. मी म्हटलं तुला खरं सांगू का, तुझं माझं ऐकणार असेल तर मी तुझं तुम्ही कापून देता. म्हटलं हो मी कापते हे सगळं तुझं. म्हटलं हे सगळं कापून टाक, तुझ्या मानेवर सगळ्या त्याच्या गाठी आल्या, त्याच्यामुळे तुला त्रास होतोय. तुझं काय खातेस ते अन्न तुला पचत नाहीये, त्याचं रक्त होत नाहीये, तुझी अवस्था कठीण आहे. नाही म्हणली माझ्या अंगात देवाचं वार आहे. म्हटलं कसलं आलंय वार ते, म्हटलं तुला देते कापून. ऐकायला तरी 6 महिने शेजारी बांधकामावरती होती. ते ओनरशिप बिल्डिंग केलं त्यांनी आपल्या घर पाडून, तर ती तिथे राहायला होती. शेवटी ना ती इतकी बिचारी आजारी पडली की तिच्या नवऱ्याला सांगितलं, म्हटलं हिला पाठवा इकडे. म्हटलं तुमच्या घरात नका कापून, मी कापून टाकते तिचे केस आणि बघा म्हटलं ही बाई चांगली होते की नाही. अहो काही नाही, सिमेंट आणि वाळूमध्ये काम करायचं, पाणी घ्यायचं, तसंच राहायचं, न्हायचं नाही. त्या सिमेंट आणि यांनी सुद्धा ते वळायला लागतात. शेवटी स्वच्छताच नाही केली केसांची तर कसं होईल.
आणि ते सगळं जे वळलेलं आहे ना ते मी तिचं सगळं इथूनच कापून टाकलं. इथूनच ती वेणी खाली खाली ओढत वाढत जायची. त्याचा एवढा मोठा गठडा तर खाली आणि एवढं ओझं त्या डोक्याने पेलायचं. सगळं शरीरातलं त्यालाच जातं ना, बाकी शरीरात काही राहतच नाही. ते सगळं कापून टाकलं. कापल्यावर ती बाई म्हणली आज मला पहिल्यांदाच डोळ्याला दिसायला लागलं. म्हणजे मला सुधारायला लागलं. अगं म्हटलं नाही सुधरेल तर काय येईल, एवढं डोक्यावरतून 4 किलोचं ओझं घेऊन बसलेली आहे ते सगळं. आणि 8 दिवस ती घाबरली होती. म्हटलं घाबरू नको, तुझ्या घरी देव नाही ना, आमच्या घरी येऊन देवाला नमस्कार. तुला भीती वाटते ना की देव काही करी, तुला काय करायचं ते इथे येऊन बस म्हटलं देवाच्या इथे. आणि देव काय करतो बघ. देव काही करत नाही. देव असं घराडं राहायला सांगतच नाही. तुम्हाला सांगते तिथून जाईपर्यंत तिच्या एवढेले आलेल्या ग्लँड्स होत्या इथे मानेवरती, सगळ्या बिना औषधाच्या गेल्या. तिला फक्त मल्टीव्हिटॅमिन दिलं, बाकी काही दिलं. म्हणून कसला देव तुझ्या अंगात येतो. हे सगळं अतिरेकी आहे. आत्ता सुद्धा आपल्या घरात सध्या काम चाललंय. एक पुरुष येतो, तो म्हणतो माझ्या अंगात देवाचं वारं आहे. इथे डोक्याला ते साईबाबांच्या सारखं फडकं बांधतो आणि मागे किती आहे त्याच्या ते केसांचं, त्याच्या खाली कमरेच्या खाली आहे एवढंच. तिथून इथपर्यंत खाली पडलेलं आहे. आता ते माहित नाही तो किती वेळ येणार आहे, मी त्याला बोलणार आहे, तो माझा ऐकणार नाही, ते काय होईल मला माहित नाही. पण त्याच्याशी बोलल्याशिवाय काही मी राहणार नाही. केवळ त्याचा टेलिफोन नंबर घेऊन ठेवला. म्हटलं तुझा मोबाईल नंबर घेऊन ठेव. म्हटलं अरे काय आहे. आणि त्याला काही खात नाही. ही सगळी मंडळी हे देवाचं करायचं म्हणजे सकाळी आंघोळ करायची, पुन्हा बाहेर जाऊन दुपारी आंघोळ करायची, पुन्हा रात्री आंघोळ करायची. ते अमक्यानी पाहिलं खायचं नाही, तमक्याकडे पाहिलं खायचं नाही, तमका घरी येऊन गेला. अरे म्हटलं हे काय तुमचं शरीर टिकायचं कसं. ते हे एवढं मागे जडजंबाळ त्यांच्या, ते डोक्याने सांभाळायचं कसं. एखाद दिवशी फिट्स यायला लागायच्या, काही व्हायचं. कारण शेवटी मेंदू कार्यक्षम तर राहायला पाहिजे. तर त्यांनी इथे असं म्हटलं अशा प्रकारे जे केस वाढवणं, अशा प्रकारे वेडवाकडं राहणं आणि हात वर करून असे कितीतरी असतात. त्या कुंभमेळ्यात जर पाहिले ना तर असे हात वर करून पाय करून ते जे काय उभे राहतात, अरे बापरे भयानक आहे ते सगळं. अथवा वाक्शून्य व्हावे, तो तर बोलतच नाही. म्हणूनच दोन्ही हात वर करून कुठेतरी टांगून घेऊन उलटे 2 पाय टांगून कसे राहतात. पाय असे वर टांगतात आणि वटवागळासारखे उलटे राहतात. आणि कशा करता हे सगळं मला काही कळत नाही. आणि त्यामुळे ते मला नाना निग्रहे पिळावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण, असे पण लोक आहेत. मी पुण्यातच बघितले. माझ्याच ओळखीचे प्रोफेसर आहेत, आता ते राहिले नाही. त्यांना संताप आला म्हणून त्यांनी नवरात्रामध्ये त्यांच्या घरातली असलेली देवी फोडून टाकली. तिकड सोन्याची त्यांच्या घरात देवी होती, परंपरेने आलेली. त्यांना राग आला तिचा आणि ती तशी काय पाडून फोडणारी नव्हती, सोने चेचून टाकली त्या देवीला. हे असे लोक आहेत. म्हणजे ह्या काही खोटं नाही. समर्थ म्हणतात हे त्याच काळी होतं असं नाही, आजही आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतं. देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी अघोरी, जो संत संग न धरी तो तमोगुण. असा हा तमोगुण. ते म्हणतात सांगता तो असाधारण परी त्यागार्थ निरूपण, काही पुष्कळ सांगता येण्यासारखे समर्थ म्हणतात. पण असा हा जो तमोगुण आहे तो मनुष्याच्या पतनाला कारणीभूत होणार आहे. हे काही मोक्षप्राप्तीचं लक्षण नाही. आणि म्हणून केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्मदुःखाचे मूळ तुटे नाही. म्हणाले अशा अडाणीपणामध्ये, अशा भ्रामक समजुतीमध्ये, अशा वेडगळपणामध्ये जर मनुष्य राहिला तर आता हे काही आज कोणी नरेंद्र दाभोळकर आणि डॉक्टर श्रीराम लागूंची गरज नाही आहे. हे समर्थांनी सांगितलं. जे वेडेपण आहे ते सुटलंच पाहिजे. आज ज्या प्रकाराने ही लोक म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन, ते अंधश्रद्धेचं निर्मूलन करत नाही, ते माणसाची श्रद्धा उखळून करतात. दुर्दैव असं आहे या लोकांचं की या लोकांनी जी मोहीम राबवली आहे, अंधश्रद्धा अयोग्य गोष्टी आहेत त्या दूर करा, पण माणसाच्या श्रद्धेला सुरुंग लावून माणसाला काही झालं तरी सश्रद्ध बनवा. आणि त्यामुळे तुम्ही ती वस्त्रहारांमधली मुलाखत पाहिली असेल ना श्रीराम लागूंची, कारण ती अनेक वेळा लागते. आणि त्यानंतर पहिली मुलाखतही त्यांनी दिलेली आहे, दुसरी मुलाखतही त्यांचा मुलगा गेल्यानंतर दिली आहे, आणि त्यानंतर एक तिसरी मुलाखत दिली आहे. ती तिसरी मुलाखत वाचा, ज्या मुलाखतीमध्ये ऐका, म्हणजे त्या मुलाखती ऐकली असेलही कदाचित तुम्ही, आणि ऐकली नसेल तर ती जरूर ऐका. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे भाषा नाही आहे. कारण असं आहे की जे दुःख आहे अंतःकरणाला पितृयोगाचं आलेलं आहे, त्या दुःखातून त्या माणसाला कुठेतरी विचार करण्याची बुद्धी दिली असेल तर ती परमेश्वरानेच दिली. आणि त्यामुळे ते ज्या पद्धतीने बोलायला लागले, त्याच्या ती सगळी मुलाखत मी जेव्हा ऐकली तेव्हा मला सुद्धा ती मुलाखत कुठेही आक्षेपार्ह वाटली नाही. मला सुद्धा म्हणायचं कारण असं
की किती नाही म्हटलं तरी आम्ही सनातनी धर्माकरता बायस्ड लोक आहोतच. म्हणजे आमचं झुकतं माप केव्हाही धर्माकडे. धर्माला जर एक अक्षरे कुणी असं जास्त बोललं तर ते काय आम्हाला चालायचं नाही. त्यामुळे इतका आग्रही, ते जसे आग्रही तसे आम्ही पण आग्रही आहोत. त्या आग्रही नाही असं नाही. आग्रही लोकांना सुद्धा न खटकावं अशीच त्यांची मुलाखत. चांगली मुलाखत दिली. मी म्हटलं की अशी मुलाखत द्यायला आणि विचार बदलायला इतकं घडावं लागतं का? काही आवश्यकता आहे का त्याची? त्याच्या आधीच विचार करा ना. कशा करता? आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की जन्मदुःखाचे मूळ तुटे ना, की व्हावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, तेची असे निरूपण पुढील समाजी. त्यांनी असं म्हटलंय की शेवटी खरा अंगीकारावा तो सत्वगुण आहे. त्यांना आता जसं पुढे आपल्याला तत्वज्ञानामध्ये न्यायचं आहे, खरं असं बघितलं तर आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वरी तत्वज्ञान फार सुंदर, फार अवघड, फार मोठं, फार विस्ताराने, फार मुळाशी जाऊन मांडलंय. पण समर्थांनी ज्या पद्धतीने तत्वज्ञान मांडलंय ते काही पेलण्यासारखं नाही आहे. ते सगळं अगदी ज्याला आपण स्टार्क रियालिटी म्हणतो ना, अगदी सत्याचं वास्तव स्वरूप समर्थांनी मांडलेलं आहे. माऊली तरी सगळं गोडगोड 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 शब्दात मांडते, पण समर्थांचं तसं नाही. त्यामुळे समर्थांचं पुढे तत्वज्ञान वाचताना लक्षात येतं की समर्थ तिथे सुद्धा कठोर आहे, तिथे सुद्धा कठोर आहे, तिथे सुद्धा आपल्याला फटके मारल्याशिवाय ते पुढे जात नाही. आता सत्वगुणाच्या बाबतीत ते म्हणतात की जे साधू संतांच्या ठिकाणी बघायला मिळतं, जे सात्विक माणसाच्या ठिकाणी बघायला मिळतं, जे मनुष्याकडे असावं असं वाटतं, जे प्राप्त करून घ्यावं असं ज्याचं स्वरूप आहे. आणि समर्थांचं पुन्हा एक म्हणणं आहे की रूपलावण्य अभ्यासिता नाहीये. मनुष्याला देखणे पण, मनुष्याला रूप, मनुष्याला रंग, मनुष्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काही अभ्यास करून मिळू शकत नाही. ते तो घेऊन येतो, तो स्वाभाविक घेऊन आलाय. पण म्हणाले एवढंच फक्त गुणाचं साधन आहे का? म्हणाले आगंतुकाची कास धरावी असं त्यांनी म्हटलं की हे ठीक आहे, ज्याला जे रूप मिळेल ते मिळेल, ज्याला जे गुण मिळतील ते मिळतील, पण सद्गुण मात्र आम्ही आमचे प्राप्त करू शकतो. आणि ते म्हणाले आपलं व्यक्तिमत्व जर उत्तम घडवायचं असेल तर रूपाच्या भागाने ते कितीतरी चांगलं घडेल, ते प्रथम दर्शनीच मनुष्याला आकर्षित असेल. पण म्हणाले मनुष्याला ते नाही मिळालं म्हणजे मनुष्य दुसऱ्याला आकर्षित करू शकणार नाही का? असं काही नाही म्हणाले. मनुष्याने उत्तम गुणांनी याची गोष्ट, म्हणजे ही जी काही उणीव आहे ही गोष्ट, किंवा हा जो गुण आहे किंवा हे जे स्वरूप आहे किंवा हे जे त्याला प्राप्त व्हावं असं वाटणारं जे नैसर्गिक आहे रूप, ते भरून काढावं असं समर्थांचं आपल्याला सारखं सांगणं आहे. याच्या शेवटी ते तेच म्हणतात, मागा बोलीला तमोगुण जो दुःखदायक दारुण, आता एका सत्वगुण परम दुर्लभ. अवघड आहे. चांगलं वागणं सगळ्यात अवघड आहे. वाईटाच्या करता एखादी त्याची बाजू धरून त्याच्याकरता वादविवाद करणं सगळ्यात सोपं आहे. की आम्ही कसं काही करत नाही, त्याला कारण परंपरा पुष्कळ देत आहे. कारण अनेकांनी असं केलं म्हणून कार्यांची परंपरा सांगतायत. असं करता येत नाही याकरता कारण परंपरा सांगता येते. पण नाही, हे असं आहे, हे केलंच पाहिजे आणि आम्ही ते करणारच असं म्हटल्यानंतर मात्र तिथे कष्ट आहे. कारण काही करून नेटाने चालवायचं असेल तर त्याकरता कष्ट आहेत, आणि काही करायचं नाही असं म्हणण्याकरता कष्ट काहीच नाही आहे. त्याकरता तोंडाने बोललं की भागतं. म्हणून समर्थ म्हणतात की हा सत्वगुण जो आहे तो प्राप्त करण्याकरता कष्ट आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा भजनाचा आधार आहे. योगियांचा थार जो निरसी संसार दुःख मूळ, जो संसाराचं दुःखाचं जे मूळ आहे ते मुळातच दूर करून टाकतो, ज्याच्यामुळे उत्तम गती प्राप्त होते, भगवंताकडे जाण्याचा मार्ग मिळतो आणि मुक्ती, सायुज्य मुक्ती, मुक्तीची सर्वश्रेष्ठ स्थिती ज्याच्यातून प्राप्त होते, जो भक्तांचा आधार आहे, जो ह्या भवरूपी अर्णवाचा म्हणजे सागराचा भरवसा, म्हणजे भरवसा असा शब्द वापरला आहे, त्याकरता निश्चित असलेलं साधन आहे. मोक्षलक्ष्मी ज्याच्यामुळे प्राप्त होणार आहे असा तो सत्वगुण आहे. आणि म्हणून ते म्हणतात परमार्थाचं मंडन म्हणजे स्थापना करणारा, महंतांना भूषणावह आहे. समर्थांच्या डोळ्यापुढे कायम महंत आहे. कारण समर्थांना जरी हा दासबोध आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांना सांगायचा असला तरी सुद्धा समर्थांना सामान्य मनुष्य शहाणा करायचाच आहे. शहाणे करून सोडावे सकल जन असं समर्थांनी म्हटलंच आहे. पण समर्थांना घडवायचा आहे तो महंत घडवायचा. समर्थांना चांगली माणसं समाजातून निर्माण करून ती सर्वदूर पसरवून त्यावेळी त्या समाजात क्रांती करायची होती. आणि त्यामुळे त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं लक्ष ज्याच्यावरती असेल
किंवा जे त्यांचं लक्ष म्हणजे उद्दिष्ट असेल ते तो महंत आहे की तो कसा असावा. म्हणून जे महंताचे भूषण रजतमाचे निरशन जयाचे, रज आणि तम ज्यामुळे दूर जातो, निरसन होतं, जो सुखकर आहे, ज्याच्यामुळे आनंदाच्या लहरी निर्माण होऊन म्हणजे परमार्थाचा आनंद मिळवून जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते सुटून जातो, तो सत्वगुण आहे. अज्ञानाचा ज्याच्या ठिकाणी शेवट आहे, ज्याच्यापासूनच पुण्याची सुरुवात होते, असं जे पुण्य निर्माण करणारं पीठ म्हणजे स्थान आहे, ज्याच्यामुळे परलोकाची वाट मिळते, असा हा सत्वगुण आहे. म्हणाले हा सत्वगुण आमच्या देहामध्ये उमटला तर एक क्रियेचे लक्षण ऐसे असेल. तर ज्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे तो कसा व्यवहार करतो ते म्हणाले मी आपल्याला सांगतो. त्याला ईश्वराचं प्रेम अधिक आहे. प्रपंचामध्ये लौकिक मिळवावा, आपण विवेकाने असावं असं ज्याला वाटतं तो सत्वगुण आहे. कारण असं आहे आपल्याकडे ह्या सत्वगुणाला राजसगुणाचा स्पर्श आहे. कारण समाजामध्ये आपल्याला लौकिक मिळावा, आपल्याला मान्यता मिळावी असं वाटणं हे सुद्धा सत्वगुणाला ओलांडतच आहे की हे काही सत्वगुणाच्या कक्षेतलं नाही आहे, त्याच्या पलीकडचं आहे. पण म्हणाले असं जरी त्याला वाटलं तरी सुद्धा प्रपंचामध्ये आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, जगात आपली प्रतिष्ठा राहावी याकरता त्याला चांगलंच वागावं लागतं. आता हे समर्थांच्या काळी होतं, आज परिस्थिती बदलली आहे, आज असं काही असावं लागत नाही. समाजामध्ये चांगुलपण मिळवण्याकरता, प्रपंचामध्ये प्रतिष्ठा मिळवण्याकरता आता हे सगळं आवश्यक आहे असं राहिलं नाही आहे. त्यामुळे संसार दुःख विसरवी, भक्तिमार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण. आपल्याकडनं काही चांगल्या गोष्टी करून घेतो, परमार्थाची आवड निर्माण करतो, भाव आणि अर्थ याची गोडी निर्माण करतो. म्हणजे दोन्ही भावार्थाची गोडी असं त्यांनी म्हटलंय की आमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टींच्या विषयी सद्भाव निर्माण करणं आणि त्याचं नेमकं स्वरूप जाणणं म्हणजे त्याचा अर्थ समजून घेणं आणि दुसऱ्यावरती आपण परोपकार करावा असं वाटणं तो सत्वगुण आहे म्हणतात. स्नान संध्या पुण्यशीळ अभ्यंतरीचा निर्मळ. समर्थांनी बाहेरून निर्मळ आहे तो निर्मळ असं म्हटलं नाही. त्यामुळे आतून ज्याचं मन स्वच्छ आहे, जो अंतर्बाह्य स्वच्छ आहे, शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण. समर्थांना तर गबाळ त्यांनी एका ठिकाणी फक्त म्हटलंय वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. पण समर्थांनी कुठेही वेड्यावाकड्या राहण्याची त्यांनी भलावण केली नाही. ते म्हणाले माणसाने व्यवस्थित राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल असंच त्याचं राहणं बोलणं चालणं व्यवहार करणं असलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की जी चांगली कार्य आहेत त्याचं पुन्हा वर्णन केलं. यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान आणि पुण्य अशा प्रकारे सत्वगुणाचं वर्णन केलं. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय की ज्याला निरूपणाची आवडी आहे, ज्याला हरिकथेची गोडी आहे, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. आता हे सुद्धा आज अवघड आहे, कारण त्या क्षेत्रात मी आहे म्हणून मी आपल्याला सांगते की निरूपणाची आवड कशातून निर्माण झाली? भक्तीतून निर्माण झाली. निरूपणाची आवड कशातून निर्माण झाली? ईश्वराविषयीच्या ओढीतून निर्माण झाली. आता आमच्यासारखे प्रवचनकार कशातून निर्माण होतात? काय नाही, माणसाला मिळणारी लौकिक प्रतिष्ठा आहे की ती लौकिक प्रतिष्ठा ते प्रवचन करून मिळते. लोक भावा तुमचं काय हो, लोकांना तर असं वाटतं चला आता ह्या प्रवचन करायला लागल्या म्हणजे यांचं मोक्षाचं तिकडे रिझर्वेशन झालेलंच आहे, यांचं तिकीट पक्कच आहे. लोक काहीही समजतील हो, पण जो प्रवचन करतो तो स्वतःचा आचरण कसं राखतो, तो स्वतः काय साधन करतो, त्याची प्रवृत्ती काय आहे, त्याचं अंतरंग काय आहे, त्याचं चारित्र्य काय आहे, या कशाचाही विचार न करता त्यांनी जर नुसतं म्हटलंय निरूपणाची आवडी की ताबडतोब प्रवचनकारांनी त्याच्यावरती अगदी गोल गोल नाही अगदी कापून आपल्या घरात लावून ठेवावं की चला आम्ही सात्विकच आहोत, असं होत नाही. नाहीतर उपनिषदकारांनी म्हटलंच नसतं उपनिषदाने, नायम आत्मा प्रवचने न लभ्या न मेधया न बहुधा श्रुते. प्रवचन केलं किंवा निरूपणाची गोडी आहे म्हणजे तो त्या मार्गामध्ये पुढे गेला किंवा तो सत्वगुणांनी युक्त झाला असं होत नाही. आमच्या पंढरपूरमध्ये या म्हणजे कळेल की सगळे एकापेक्षा एक मठपती आपल्या घरी बोलावले. आणि आता त्यांनी पुढे म्हटलंच आहे की ज्याला वसंत पूजेची आवड आहे तो सत्वगुण आहे असं त्यांनी म्हटलंय. पंढरपुरामध्ये वसंत पूजा करण्याची पुष्कळ प्रथा आहे. वसंत पूजेला जेव्हा सगळे मठपती फडकरी, सगळे महाराज महंत, सगळे टाळकरी, सगळे सगळे जेव्हा बोलावले जातात तेव्हा पंढरपुरामध्ये यजमानाला प्रश्न एकच आहे, पहिला टिळा कोणाला लावायचा.
भांडण तिथे पंढरपूरमध्ये तुम्हाला आत आलेल्या लोकांना बसवून पहिल्यांदा टिळा लावून पूजा फुलाची करायची. इथंच तो पहिला तो घरातला यजमान अर्धा मेला होता. कारण तिथे कशाचं भांडण उभं राहील तुम्हाला काही सांगता येत नाही. पुन्हा मठपतीचा केव्हा अपमान होईल सांगता येत. त्याला आधी टिळा लावला, मग मला टिळा लावला, गेलं फुकट गेलं. तो मठपती निघून जातो, थांबत नाही तिथे. हे सगळं म्हणून तुम्हाला सांगते, कसलं निरूपण, कसली हरिकथा. जोपर्यंत मनुष्याचं अंतःकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत या कशाचाही उपयोग नाही. आणि म्हणून अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने करी तो सत्वगुण. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान करी ब्रह्म संतर्पण तो सत्वगुण. कार्तिकस्थाने, माघस्थाने, व्रते, उद्यापने, दाने निकाम तीर्थे उपोषणे तो सत्वगुण. ते म्हणाले, एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन तिथे राहून जर काही अभ्यास केला तर तोही सत्वगुण आहे. सहस्र भोजन, लक्ष भोजन, विविध प्रकारचं दान जो निष्काम भावाने करतो तो सत्वगुण आहे. आणि कामनेनी करतो, लगेच पुढे म्हणतात, तो रजोगुण आहे. आणि त्यांनी सांगितलंय, तीर्थी अर्पी जो अग्रहार आहे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जो अग्रहार म्हणजे भूमिदान करतो. पूर्वीच्या काळी ही पद्धत पुष्कळ होती. आता ह्या भागामध्ये ते आडनाव नाही आहे, पण तिकडे खाली दक्षिणेमध्ये अग्रहार हे आडनाव आहे. अग्रहार आडनाव आहे, अग्रहार कर असं पण आडनाव आहे. आणि त्यामुळे जे अग्रहार देणारे लोक आहेत आणि ज्यांनी अग्रहार स्वीकारलेला आहे अशा दोन्ही लोकांनी हे आडनाव तिकडे घेतलेलं आहे. आणि बांधे वापी सरोवर आहे, जो देवस्थानाच्या ठिकाणी, ग्रामांच्या ठिकाणी देवळं बांधतो, शिखरं बांधतो, जो विहिरी बांधतो, तळी बांधतो, तो आता आजच्या काळामध्ये बोलायचं तर हॉस्पिटल्स बांधतो, लोकांची राहण्याची सोय करतो, त्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपचारांना मदत करतो, मुलांच्या शिक्षणाला मदत करतो, शाळा निर्माण करतो. अशा प्रकारे देवद्वारी पडशाळा, देवाच्या दारामध्ये राहण्याकरता धर्मशाळा बांधतो. पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण. आणि पिंपळाच्या झाडाला पार बांधतो म्हणजे वृक्षांची देवता मंदिरांमध्ये चांगली व्यवस्था ठेवतो, तो सत्वगुण आहे. आणि लावी वने, उपवने, पुष्पवाटिका, जीवने अशा प्रकारे ज्याला आपण इष्ट आणि पूर्त म्हणतो, की जी समाजाकरता उपयोगाला येणारी स्थानं आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या जो करतो किंवा त्याची जो उपलब्धी करून देतो तो सत्वगुण आहे असं समजावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की, आणि समर्थांची आवड आपण जर पाहिली किंवा तो काळ जर आपण पाहिला की हिंदूंची देवता मंदिरं राहणं अवघड होतं. आणि हिंदूंच्या देवता मंदिरामध्ये त्यावेळी फार परिस्थिती बिकट होती. आधी तर उद्ध्वस्त करणं हेच त्याचं स्वरूप होतं. लोकांनी कसं बसं टिकवावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून ते सारखे म्हणतात की देवळांमध्ये वृंदावनं लावा, तुळशीचं रोपं लावा, सणा संमार्जन करा, रांगोळ्या काढा, मनापासून तिथे त्या मंदिरांची सुशोभीकरण करा, देवळाला समया समर्पण करणं, काय वाद्य समर्पण करणं, देवळामध्ये चांगल्या सुधारणा करणं, त्याचा जीर्णोद्धार करणं, उत्तमोत्तम नैवेद्य अर्पण करणं, देवतांची त्या ठिकाणी जाऊन सेवा करणं. आणि दास्यत्वाची त्यांनी म्हटलंय की नीच दास्यत्वाची गोडी स्वय देवद्वार झाडी तो सत्वगुण. देवाची दारं झाडावी. सगळ्या देवता आजच ती परिस्थिती आहे. मी अनेक व्याख्यान प्रवचनामधून मी नेहमी म्हणते की नवीन नवीन मंदिरं निर्माण करण्यापेक्षा आमची जी जुनी मंदिरं आहेत त्याचा जीर्णोद्धार का नाही करत. त्या सगळ्या जुन्या मंदिरांची स्थिती अतिशय बिकट आहे. तुम्ही कोणत्याही गावाला जा, म्हणजे मी आता अकोला, अमरावती, इकडे यवतमाळ त्या भागामध्ये बघितलं, इकडे मराठवाड्यामध्ये बघितलं, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बघितलं, आणि विशेष करून लांब जाऊच नका, पुण्यामध्ये किती सुंदर सुंदर जुनी मंदिर आहे, पण त्या मंदिरांची काही व्यवस्था नाही. आता काय आहे, प्रत्येकाने आपलं एक साम्राज्य स्थापन करावं, त्या साम्राज्याच्या जोरावरती त्यांनी आपलं मोठेपण वाढवावं आणि ते सगळं समाजामध्ये रुजवत राहावं. पण जर याच धर्माकरता कार्य करायचं आहे तर तिथे असणाऱ्या देवता मंदिरांना का ऊर्जित अवस्था आणून देत नाही. कारण लक्षावधी रुपये, कोट्यावधी रुपये खर्च करण्याची ताकद ज्यांची आहे त्या लोकांनी या सर्व देवता मंदिरांची व्यवस्था करावी असं अगदी प्रामाणिक मत आहे. तर किती ठिकाणी मी पाहिलं की शेवटी आपल्या आळंदीच्या मंदिरामध्ये आळंदीची स्वच्छता नाही म्हणजे किती नाही, तिथे अगदी घाण, अतिशय घाण. तर तिथे एक ग्रुप तयार झाला की त्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की आम्हाला काही नको, आमचा या संस्थांच्या
सगळ्या व्यवस्थेशी आमचा काही संबंध नाही. आम्ही आमचे झाडू खराटे आमचे पाईप सगळं आम्ही घेऊन येणार. ते दर रविवारी तिथे येतात. सबंध देऊळ वरपासून खालपर्यंत बाहेर आवारापर्यंत सगळं साफ करतात. सगळं पाण्याने धुवून काढतात देऊळ. आणि ते म्हणतात एवढंच आम्ही देऊ शकतो, आम्ही अतिशय गरीब माणसं, आम्हाला काय पैसे काही करता येत नाही. पण ज्याला पैशांनी करता येतं त्यांनी या जुन्या देवता मंदिराची ऊर्जितावस्था का आणू नये असं आपल्याला वाटतं. की खरोखर आता शिर्डीच्या मंदिरामध्ये एवढा धोधो पैसा येतो. तिथला सगळा पैसा त्या देवता मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याकरता का नाही खर्च होत? तर त्यांचं काम आहे. तो धर्माकरता आलेला पैसा आहे, तो धर्माकरता खर्च व्हावा. समाजाकरताचा पैसा समाज बघून घेईल ना. पण जेव्हा समाजाने हा पैसा धर्मस्थानाला दिलेला आहे, त्यांनी धर्मस्थानं ऊर्जितावस्थेत आणली पाहिजेत. असो, पण समर्थांची ही फार कळकळ आहे. आणि त्यांनी सांगितलंय की प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या तरी देवता मंदिराची जबाबदारी उचलावी. ते देवता मंदिर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि त्या स्थानाला चांगली पवित्र किंवा अशी एक ऊर्जित कळा आणि एक प्रसन्न वातावरण आणून पुन्हा त्या स्थानाला काही महत्त्व प्राप्त करून द्यावं. तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पित सत्वगुण. म्हणाले चांगल्या दिवशी चांगल्या मुहूर्तावरती एखाद्या देवता मंदिरामध्ये एखाद्या सणाच्या दिवशी जो मनुष्य आपण स्वतः काही सेवेनी काही गोष्टी उभ्या करतो तो सत्वगुण आहे. हरिकथेसी तत्पर गंधे माळा आणि घुशर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण. म्हणाले जो स्वतः हरिकथा करण्याकरता तत्पर आहे किंवा हरिकथा जिथे चालू आहे तिथे गंधमाळा हे साधी कामं आहेत ना. कारण नाहीतरी सतरंजा घालणं उचलणं आणि मागच्या आवरावर करणं ही करणारी माणसं आपल्याला कधीही पुढं दिसत नाही. कारण ती मंडळी आपलं काम करून मोकळी होतात, ते कधीच समोर येत नाही. समोर येणारे माणसं आमच्यासारखे प्रवचनकार कथाकार कीर्तनकार या 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 बसा 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 ते बसणार, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणार, निघून जाणार. ते काय करणार? काही करणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की जो देवाच्या दारामध्ये उभा राहून अगदी दास्य भावाने त्या ठिकाणी भक्ती करतो आणि सेवा करतो, आपली सेवा त्या देवता मंदिरामध्ये रुजू करतो, ही अशी सेवा व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. की महत्कृत्य सांडून मागे देवासे ये लागवेगी. त्याला किती महत्वाचं काम असू दे ते काम बाजूला टाकतो, पण देवदर्शनाकरता आधी येतो. भक्ती निकट अंतरंग येतो सत्वगुण. याच्या अंतरंगामध्ये भक्ती भरून राहिलेली आहे असा जो ईश्वर कार्याकरता प्रवृत्त झालेला आहे तो सद्गुणी आहे. देवालागी उपोषण, देवाकरता काही सोडतो. मी आपल्याला देवाकरता सोडणाऱ्या ती मी माझ्या आयुष्यात पाहिलेली 2 माणसं, आपलं व्रत कायम चालू ठेवणारी. परभणीला रंगनाथ महाराज परभणीकर म्हणून या वारकरी संप्रदायातले एक फार मोठे तत्वचिंतक. त्यांनी अनेक ग्रंथांवरती अप्रतिम त्यांचं निरूपण आहे आणि त्यांची विद्वत्ता पुष्कळ मान्य होती. आणि सुदैवाने त्यांचं मला खूप ऐकायला मिळालं रंगनाथ महाराज परभणीकरांचं. कारण त्यांच्या वाड्यामध्ये माझी काकू राहत होती, त्यामुळे आम्ही तिथे कायम जायचो आणि आम्हाला महाराजांचा सहवास त्यामुळे खूप मिळाला. पण ते काही आम्हाला कळण्याचं वय नव्हतं, आम्हाला ते ऐकायला मिळत होतं, आम्ही ते ऐकत होतो एवढंच. पण त्यांच्याकडे एक गृहस्थ होते, ते महाराजांच्या सेवेत होते आणि त्या माणसांनी त्यांच्या आयुष्यभरात शेवटपर्यंत कधीही मुठभर भिजवलेल्या शेंगादाण्यांच्या शिवाय काही खाल्लं, आयुष्यभर नाही. रोज रात्री झोपताना एक मुठभर शेंगादाणे, त्यांना सगळेजण शेंगादाणे महाराजच म्हणायचे आणि चांगले तब्येतीने उत्तम होते, हाताने नारळ फोडायचे मोठी. त्यांना कधी ताकदीत कुठेही कमी नव्हते. अगदी चांगला तेजस्वी मनुष्य, भरपूर काम करणारा, अगदी तगडा 24 तास महाराजांच्या सेवेत होते. आणि दुसरे आमचे पुण्यातले प्रशांत अय्यंगार, ते माझ्याच वयाचे, माझ्या 1 वर्षांनी मोठे आणि ज्यांचा सहवास अगदी खूप लहानपणापासून मिळाला. म्हणजे आम्ही खूप सगळे बरोबर मोठे झालो वगैरे असं जरी म्हटलं तरी चालेल. इतके आम्ही वयाच्या 25-26 वर्षापासून बरोबर. तर त्यांनी कशी माणसं असतात सात्विक, आईवरती विलक्षण श्रद्धा. आणि त्यांच्या वयाच्या 22-23व्या वर्षी आई गेली आणि आई गेल्यानंतर आईला आंबा आवडतो किंवा त्यांना स्वतःला आंबा खूप आवडतो म्हणून आई करता आंबा सोडला. आणि त्या दिवशी आता आपल्या जीवनाचं काही प्रयोजन नाही, आपली आई नाही आणि सगळं दारिद्र्यामध्ये आईने आपलं घर वर आणलं आणि आता आपल्या एवढं वैभव हळूहळू प्राप्त होत आहे तर आई ते बघायला नाही असं म्हणून ते त्यावेळी वयाच्या 22 वर्षाचे होते. 22व्या वर्षी अन्न सोडलंय. आता मी 60 वर्षाची येते, 61 वर्षाचे. 22व्या वर्षापासून 61 वर्षापर्यंत आता झाली ना 40 वर्ष. आज 40 वर्ष तर मनुष्य फक्त दूध पितो, दुधावर आहे. आणि त्यांना म्हणतो हो असं भागतं, तर म्हणाले प्राणायामावर भागतं, प्राणायामातून सगळं मिळतं.
पण मी 2 माणसं बघितली की उच्च ध्येयाकरता आपल्या जीवनामध्ये पूर्ण उपोषण ज्यांनी स्वीकारलेले, आयुष्यात कधी खातच नाही. आणि त्यामुळे देवाला की उपोषण वर्जी तांबोल भोजन, नित्यनेम जप ध्यान करीतो सत्वगुण, शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले तो सत्वगुण. हे समर्थांचं सगळ्यात आवडणारं काही जे राखावी बहुतांची अंतरे. समर्थांना आमच्या तोंडाने आम्ही कठोर बोललेलं काही आवडत काहीच बोलायचं. कुठलीही गोष्ट नाही सांगायची असेल तरी ती किती गोड सांगता येईल, समर्थ म्हणतात तितकी गोड सांगा. सगळे शब्द मधातच भिजवा, बाकी तुम्हाला कारल्याचा कुठे स्पर्श करू नका. सांडून या अभिमान, निकाम करी कीर्तन, स्वेद रोमांच स्फुरण तो सत्वगुण. सात्विक गुणाचा आविष्कार आहे. मनुष्याच्या अंगावरती रोमांच उभे राहणे, मनुष्याच्या डोळ्यामध्ये पाणी येणे, अंतःकरण भरून येणे, कंठ अवरुद्ध होणे, अंतरंगामध्ये देवाचं ध्यान उत्कटतेने येणे आणि त्यामुळे डोळे भरून येणे, अशा प्रकारे देहाचं विस्मरण होणे. असं काही वेळा होतं. काही लोक प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये देहभान विसरून, त्यांना भान राहत नाही आपण काय करतो आहोत त्याचं, ते विसरून त्या समाधी स्थितीत जातात. ही जी स्थिती आहे ही सगळी सात्विकतेचा उद्रेक आहे. ज्याच्या ठिकाणी सात्विकता परिसीमेने प्रकट होते तो क्षण असा येतो. ते म्हणाले, हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती, अधिक प्रेमा आदी अंती तो सत्वगुण. म्हणाले, ज्याला परमेश्वराच्या विषयी मनात विलक्षण प्रेम, अर्थात समर्थ यात पुन्हा पुन्हा परमार्थ मार्गाविषयी लिहितील, त्यात ते नवल लेखन, त्यांना त्याच मार्गाविषयी अधिक सांगायचं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की ज्याचा देहाभिमान हा व्यवहाराची बाजू आहे, की ज्याच्या ठिकाणी स्वतःविषयी गर्व ताठा नाही, विपयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. आणि म्हणाले, ज्याला आयुष्यामध्ये हळूहळू समजत, हळूहळू काय 60 आली की समजायलाच लागतं, त्याला काय वय समजावून देतं ते काही विशेष नाही, पण जो आपल्या विचारांनी समजून घेतो तो खरा. त्यांनी असं म्हटलंय की वयाने जेव्हा शरीर चालत नाही, वयाने जेव्हा शरीराच्या मर्यादा लक्षात यायला लागतात, वय जेव्हा मोजलं तेव्हा कळतं की आता राहिलेली वर्ष किती काय माहिती, 10 का 5 का 25 का 30 काय माहिती. आता ते सगळं नजरेच्या टप्प्यात आलेलं आहे. आता काही आयुष्याचा फार मोठा भाग राहिला आहे असं होत नाही. मग मनुष्याला पुष्कळ वेदांत विचार करायला तरी सुचतो. पण त्यांनी असं म्हटलंय की असं नाही आहे. विपयी वैराग्य प्रबळ, त्यांच्या ठिकाणी वैराग्य जे आहे ते अनेक गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्यातून एखादा उपाय व्हावा. एखादा आजारी मनुष्य आहे, रुग्णाईत आहे आणि त्याच्यावरती इलाज केल्यानंतर, त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याचं जसं फळ प्राप्त व्हावं, तसं म्हणाले एखाद्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होणं हा सत्वगुण आहे. ते काही करावा उपाय, संसारी गुंतवणूक काय, उकलवी ऐसे हृदय तो सत्वगुण. म्हणाले, असं वाटतं त्यांना की आता या प्रपंचामध्ये रमण्यात अर्थ नाही, आता हा प्रपंच सोडून द्यावा, याच्या बाहेर पडावं, आता काही नको. मी आपल्याला सांगितलं की नाही मला माहीत नाही, पण इथेच आपल्याच इथे राहतात जवळ रविराजच्या समोरच्या गल्लीमध्ये, त्या रसिक लॉजच्या शेजारी राहतात, त्यांचीच जागा आहे. अनंतराव जोशी म्हणून संबंध आयुष्यभर तो मनुष्य पूर्ण नास्तिक होता. आणि MSCB जे आपलं उभं आहे त्याच्या पहिल्या डायरेक्टर बोर्डातल्या त्या 5 लोकांमध्ये ते म्हणजे MSCBच्या उभारणीतला एक महत्त्वाचा आत्ताचे असलेला दुवा असं आपण म्हणूया. ते इंजिनियर वगैरे असं सगळं, पण त्यांची बायको स्वतः अतिशय साधी, ती देवधर्म करणारी, पण ते बिलकुल नास्तिक. पण जेव्हा त्यांची पत्नी गेली, त्याला आता 30 वर्ष झाली, तर जेव्हा त्यांच्या पत्नी गेल्या त्यावेळी जाताना त्या थोड्याशा आजारी होत्या, पण त्यांनी जाताना मुलगी शेजारी बसली, त्यांचे यजमान बसलेले होते, त्यामध्ये येऊन बसल्या आणि त्या म्हणाल्या की आता शक्ती संपली असं त्यांनी तोंडाने सांगितलं आणि आपला देह सोडला. आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं की अरे आपली बायको गेली, आता काही आपलं खरं नाही. आणि जो विचार त्यांचा सुरू झाला स्वतःच्या विषयी, तो मनुष्य जो या टोकाचा नास्तिक होता तो या टोकाचा आस्तिक झाला. आस्तिक म्हणजे 20 तारीख त्यांनी पक्की केली आणि त्या 20 तारखेला ते दर 20 तारखेला दर महिन्याच्या सकाळी 4:30ला घरातून निघतात, चालत आळंदी, आणि पहिल्यांदा तर आळंदीहून चालत परत येत असत. आता 87 वर्षाचे झाले तरी दर 20 तारीख आळंदी, पण आता अर्धच अंतर आळंदीला चालत आहे.
आणि आता अर्ध्या अंधारात बस करतात, नाही तर रिक्षा करतात, कारण आता तेवढं चालता येत नाही आणि येताना बसनी. पण गाडी न्यायची नाही, कुणी दुसऱ्याने त्यांना घेऊन जायचं नाही, खिशात मोबाईल ठेवायचा नाही, फक्त आपला एक पत्ता ठेवून दिलेला आहे आणि त्याचं नाव अनंत आहे. ते म्हणले मी काय आता असा अनुभव घेतो की मी आता अनंत झालेलो आहे, आता या देहातून मी आपला हिंडतो फिरतो एवढंच. माझा पत्ता घेऊन घरच्यांना कळायला पाहिजे म्हणून माझं जर काही झालं तर त्यांना कळू दे, नाही तर आता मला त्याचं काही नाही. पण कुठल्या टोकाचा आता उपनिषद, प्रत्येक उपनिषद जवळजवळ अर्ध पाठ आहे त्यांना. दिवसाकाठी 20 तारखेला आळंदी आणि रोज सकाळी 4:30ला फिरायला बाहेर पडले की 15-16 किलोमीटर चालल्याशिवाय घरी परत येणार. आणि त्या सगळ्या हिंडण्या फिरण्यामध्ये ते अखंड उपनिषदांचे मंत्र म्हणत असतात आणि रोज एक नवीन मंत्र पाठ करायला घेतात. रोज दिवसभरात तो मंत्र म्हणून पाठ करतात. बाकीचे सगळे मंत्र सकाळी सूर्याचं दर्शन घेतात. म्हणजे कुठलं टोक आहे बघा नास्तिकतेचं आणि कुठलं टोक आहे हे आस्तिकतेचं. विलक्षण आहे. त्यांच्या गप्पा बोलणं सगळं ऐकण्यासारखं आहे. म्हणजे असे मजेशीर आहे. ते असे इकडून इकडे ट्रान्सफर झालेले ते कळतं आपल्याला. हा मनुष्य कसा बदललाय, हा मूळचा प्रवृत्तीचा काय असेल. पण सांगायचा हेतू काहीतरी कोणी बोलत नाही. सांगायचा हेतू असा की त्यांनी असं म्हटलंय की असा ज्याच्या अंतःकरणामध्ये काही एक उपाय असा घडतो, काही एक प्रसंग घडतो आणि तो प्रपंचातून बाजूला जाऊन एकदम वैराग्याशी रुकलबी ऐसे हृदय, तो सत्वगुण. याचं अंतःकरणच पालटून जातं, पूर्ण बदलूनच जातं. असं का आपुले आश्रमी अत्यादरी नित्य नेहमी सदा प्रीती लागे रामी, तो सत्वगुण. सकाळांचा आला वीट परमार्थी जो निकट, आघाती उपजे धारिष्ट, तो सत्वगुण. याच्या ठिकाणचं धैर्य कधी कमी होत नाही असा मनुष्य. आणि उपनिषदांनी सुद्धा जो आध्यात्मिक मनुष्य आहे त्याला विद्वान पंडित वगैरे असं काही म्हणत, त्याला त्यांनी ते धीरा हा असंच म्हणते की ते धीर पुरुष आहे, ते धैर्यशील पुरुष आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्याच्या ठिकाणी धारिष्ट आहे तो सत्वगुण आहे. सर्व काळ जो उदासीन असतो, कशातही त्याला फार रस नसतो, अनेक भोगांच्या विषयी त्याचं मन उदासीन असतं, त्याला भगवत भक्तीच्या विषयी अंतःकरणात ओढ लागलेली असते, कोणत्याही वस्तूच्या विषयी आकर्षण अंतःकरणात नसतं, मनामध्ये अखंड परमेश्वराचं स्मरण असतं आणि तोच आपल्या हृदयामध्ये निवास करून राहावा आणि प्रतिक्षणी आपल्याला त्याचं स्मरण राहावं असा दृढभाव ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो, असा तो सात्विक मनुष्य आहे, तो सत्वगुणी मनुष्य आहे. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाने. लोक काही वेळा आपलं बोलले तरी त्यांच्याविषयी तो प्रेमानेच बोलतो. निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण. अंतःकरणात जे एकदा ठरवलं ते ज्याचं कधीही बदलत नाही असा तो सत्वगुण आहे. आणि म्हणून ते म्हणाले अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे, नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. हे सर्वात महत्त्वाचं. नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. आपल्या अंतःकरणामध्ये त्रासदायक जो संदेह म्हणजे विकल्प येईल तो आपल्या अंतःकरणातून आपल्याला बाहेर काढता आला पाहिजे. कोणताही विकल्प येतो, कसाही येतो, कशाही प्रकाराने येतो की आपल्याला आपण म्हणतो सुद्धा काहीतरी विचार आहे की आपण असा विचार आपण करणार सुद्धा नाही, असं करणार सुद्धा नाही म्हणणारा विचार आपल्या मनामध्ये येतो का, तो येऊन जातो. असा जो विचार आहे तो विचार दूर व्हावा आणि तो विचार आपण कटाक्षाने दूर करावा, तो सत्वगुणाकडे जाण्याचा मार्ग आहे असं त्यांनी म्हटलंय. शरीर कारणी लावावं. अंतःकरणात साक्षेप म्हणजे निरलस प्रयत्न. जे काही आपल्याला मिळवायचं, छोटी मोठी गोष्ट असेल, प्रत्येक गोष्टी हे आता आज करायचं ठरवलंय म्हणजे ते झाल्याशिवाय थांबायचं नाही. ते त्यामुळे तो जो साक्षेप आहे तो साक्षेप शब्दाचा अर्थच आहे की ते कार्य पूर्ण होईपर्यंत केलेला प्रयत्न, निरलस प्रयत्न, टोकाला जाईपर्यंत प्रयत्न. एखादं कार्य यशस्वी झालंच नाही तर त्याला काय करणार, पण प्रयत्नात कमी नाही, तो साक्षेप आहे. आणि म्हणून ते सांगतात की ज्याच्या अंतःकरणात साक्षेप आहे ती सत्वगुणाची करणी आहे असं समजावं. जो शांत आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे, दया आहे, निश्चय आहे, असा सत्वगुणी जाणावा. आलेल्या अतिथी आणि अभ्यागतांना जो तसाच जाऊ देत नाही, यथाशक्ती जो दान करतो तो सत्वगुणी आहे. पण आजकाल तारतम्याने अतिथी अभ्यागतांना घरात घ्यावं, कारण काय माहिती कशाच्या निमित्ताने कोण घरात शिरतो, आपलंच घर लुटून देतो. त्यामुळे त्याचा अर्थ जसा घ्यायचा तसा आपल्या परिस्थितीत योग्य तो घ्यावा. खेडेगावात काही अडचण नाही,
खेडेगावात मनुष्य कुणी कुणाला मदत करू शकतो. मी भुकेला आहे म्हणलं तर त्याला भाकरी देऊ शकतो. इथे दारात कुणी आला मला जेवायला घाला म्हणलं तर दाराच्या आत बोलवायची पंचायत आहे. कारण आत आल्यावर काय करील काय माहिती आपल्याला. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की असे तडी तापडी दैन्यवाणे आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण आज अवघड आहे. आज असा कोणी तडी तापडी आला तरी आपल्या घरामध्ये त्याला आश्रय देणं अवघड आहे. त्याला जागा दाखवणं शक्य आहे, उचलून पैसे देणं शक्य आहे, पण घरात आश्रय देणं काही शक्य नाही आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जेणे जिंकिली रसना तृप्त जयाची वासना जयासना ही कामना तो सत्वगुण. म्हणाले जसं काय प्रपंचात व्हायचंय ते होत राहतं. प्रपंचामध्ये आघात आले, काही विपरीत घडलं तरी ज्याचं अंतःकरण डळमळीत होत नाही तो सगळं धैर्याने तोंड देऊन पुढे जातो आणि आपलं चित्त स्थिर ठेवतो तो सत्वगुण आहे. म्हणाले एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. परमेश्वराकरता आपला देह आपल्याकडे जीव भाव चित्त वित्त प्राण असं जे म्हटलेलं आहे ते सगळं जो अर्पण करतो तो पूर्ण सात्विक आहे असं समजावा. देह आपदेने पिडला शुद्धे तृषेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण. म्हणाले कितीही कष्ट झाले आणि कितीही ताण भुकेला मारावं लागलं तरी सुद्धा ज्याचा निश्चय शाबूत राहिला तो सत्वगुण.